अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात गंभीर परिस्थिती निर्माण झाली अशी माहिती दादा भुसे यांनी दिली। शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे। तात्काळ पंचनामे केले जातात असं देखील दादा भुसे म्हणाले। शासन पातळीवर मदत दिली जाते अशी माहिती देखील मंत्री दादा भुसे यांनी दिली। अतिशय गंभीर परिस्थिती अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे। त्यातल्या त्यात मराठवाडा या भागामध्ये कदाचित गेल्या 75 वर्षात झालेला नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस अतिवृष्टी त्या ठिकाणी झाली। अनेक लोकांचं जीवित हानी पण त्या ठिकाणी झाली। गुरंढोरं वाहून गेली, काही ठिकाणी घरांचं नुकसान झालंय। त्याच्यासोबतच मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांचंही नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। मला वाटतं की आपली सर्वांची जबाबदारी आहे की अशा प्राप्त परिस्थितीमध्ये ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या पाठीमागे आपण सर्वांनी खंबीरपणे उभं राहणं। या संदर्भामध्ये शासन पातळीवरनं यापूर्वीच्या काळात जे काही पंचनामे सादर करण्यात आलेले होते त्याचं 100% रक्कम जिल्ह्याला प्राप्त झालेली होती आणि 8 दिवसाच्या आत ती रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे पण आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, सर्व मंत्रीगण, सर्व सन्माननीय खासदार, आमदार, स्थानिक पातळीवरचे लोकप्रतिनिधी असतील, सर्व प्रशासनाचे अधिकारीगण असतील, आपण सर्वजण अशा प्राप्त परिस्थितीमध्ये तिथं पाहणी करतो आहोत। तात्काळ पंचनामे केले जात आहेत आणि त्याप्रमाणे शासन पातळीवरनं मदत दिली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।